राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक उमेदवार कसोशीने प्रयत्न करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांची शिष्टमंडळ सध्या येऊन भेटतायत आणि आपल्या नेत्याला आमदार करावं अशा पद्धतीची मागणी करतायत। याच्यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर सामाजिक न्याय विभागाचे सुनील मगरे यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष एकत्रित बारामतीत आले होते आणि त्यांना सर्वांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार यांना जाऊन भेट घेतली आणि आपल्या नेत्याला कुठेतरी आमदार करावं अशा पद्धतीची मागणी केली। अशाच पद्धतीचं अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख असणारे नाझीर काजी यांच्यासाठी देखील त्यांच्या अल्पसंख्याक विभागातील कार्यकर्त्यांचं एक शिष्टमंडळ बारामतीला आलं होतं। त्यांच्यासोबत आमदार मनोज कायंदे देखील त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सुनेत्रा पवारांना विनंती करताना नाझीर काजी यांना देखील आमदार करावं अशी मागणी केली। कारण मागल्या काळात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाझीर काजींना आमदार करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आता तरी पूर्ण केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती त्यांच्या वतीने करण्यात आली। हे झालं सुनील मगरे नाझीर काजी यांचं उदाहरण। अशाच पद्धतीने आणखीन देखील काही शिष्टमंडळ आली होती। याच्यामध्ये उमेश पाटील यांचं शिष्टमंडळ आलं होतं। यासोबतच सुरेखा ठाकरे यांचं देखील एक महिलांचं शिष्टमंडळ मधल्या काळामध्ये सुनेत्रा पवारांना येऊन भेटलं होतं आणि त्यांना देखील विनंती केली होती की सुरेखा ठाकरे यांना आमदार करावं। कल्याण आखाडे जे ओबीसीचे जिल्हा प्रदेशाध्यक्ष आहेत यांचं देखील शिष्टमंडळ आलं होतं। त्यांच्या देखील शिष्टमंडळाने येऊन कल्याण आखाडेंना ओबीसीला कुठेतरी प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली होती। अशाच पद्धतीचे अनेक पक्षामध्ये सध्या उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमरसिंह पंडित जे बीडमधलं एक महत्त्वाचं नाव आहे यांच्यासाठी देखील एक शिष्टमंडळ आलं होतं। हे झालं शिष्टमंडळांचा विषय। मात्र मधल्या काळात अजित पवारांना ज्यावेळेस वेगवेगळ्या निवडणुकांच्या प्रचारानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना काही आश्वासनं दिली होती। याच्यामध्ये वाईचे त्यावेळेसचे मकरंद पाटील यांचे भाऊ त्यांना आपण खासदार करू अशा पद्धतीची त्यांना जाहीर घोषणा केली होती। राजेश विटेकर जे आता परभणीचे आमदार आहेत त्यांच्या बाबतीत देखील अशीच पद्धतीची घोषणा केली होती। या मंडळींची त्यांची जी घोषणा केली होती त्यानुसार पूर्तता देखील करण्यात आली। मात्र काही असे देखील चेहरे आहेत यांच्या बाबतीत ती पूर्तता झालेली नाही। त्यातलंच एक महत्त्वाचं नाव असणारं सुरेश बिराजदार जे उस्मानाबाद जिल्ह्याचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना काम केलेलं आहे। ते देखील सुनेत्रा पवार पार्थ पवार यांना जाऊन भेटले आणि त्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना जाहीर सभेच्या माध्यमातून जे आपणाला आमदार करण्याचं आश्वासन दिलं होतं ते आता कुठेतरी पूर्ण तुम्ही करावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी जाऊन गळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। किंबहुना त्यांचं एक शिष्टमंडळ देखील सुनेत्रा पवारांना जाऊन भेटलंय आणि त्यांना देखील विनंती केली आहे की सुरेश बिराजदार यांना आता आमदार केलं गेलं पाहिजे। अशाच पद्धतीचे अनेक उदाहरणं पक्षामध्ये पाहायला मिळत आहेत। आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर सध्या पक्षामध्ये आपल्याला दिसतोय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये MMD फॉर्म्युला वापरण्यात यावा। आमदारकीसाठी वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी मराठा मुस्लिम आणि दलित हे कार्ड वापरलं गेलं पाहिजे। कारण यापूर्वी मराठा समाजाला मुस्लिम समाजाला विधान परिषदेवर संधी देण्यात आलेली आहे, दलित समाजाला अद्याप संधी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच दलित कार्डचा आता कुठेतरी वापर करावा आणि दलित समुदायातून येणाऱ्या प्रतिनिधीला विधान परिषदेवर पाठवावं अशा पद्धतीचा देखील एक प्रस्ताव राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासमोर आला आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जर नावं घ्यायची झाली तर मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्याध्यक्ष आहेत सिद्धार्थ कांबळे यांचं नाव पुढं आहे। यासोबतच सामाजिक न्याय विभागाचे मगर यांचं देखील नाव सुनील मगर यांचं देखील नाव समोर आहे। अशा पद्धतीचे अनेक सध्या जे प्रतिनिधी आहेत ते सुनेत्रा पवारांना येऊन भेटत आहेत आणि आमदार करण्याची त्यांना गळ घालताना आपल्याला दिसत आहेत। एकीकडं वेगवेगळी शिष्टमंडळ आहेत, MMD फॉर्म्युलाचा आपण विचार केला, यासोबतच असे देखील एक सध्या गट आपल्याला पाहायला मिळतो आहे जो पक्षातले महत्त्वाच्या नेत्यांच्या अतिशय जवळचा मानला जातो। त्यांचे जवळचे जे लोक आहेत यांना विधान परिषदेची कशा पद्धतीनं संधी दिली गेली जाईल यासाठी हे नेते देखील सध्या प्रयत्न करत आहेत। यातलं प्रामुख्यानं नाव जर घ्यायचं झालं तर राजेंद्र जैन यांचं घेता येईल। ते माजी आमदार आहेत, मात्र त्यांना काही कालावधीपूर्वी आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला देखील आपण भविष्यामध्ये विधान परिषदेची संधी देऊ आणि त्यांच्यासाठी देखील आता काही नेते प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। यासोबत अनिकेत तटकरे यांचं देखील नाव समोर येत आहे। माजी आमदार अमोल मिटकर यांचं देखील नाव या ठिकाणी समोर येत आहे। यातलं आणखीन एक महत्त्वाचं नाव जर घ्यायचं झालं तर भाजपचे जे माजी खासदार आहेत संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांचं देखील नाव समोर आलेलं आहे। विक्रम काकडे आणि पार्थ पवार यांची मैत्री जी आहे ती सर्वश्रुत आहे। पार्थ पवार यांच्या माध्यमातून कुठेतरी विक्रम काकडे यांना संधी दिली गेली जाते का याकडे देखील सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। कारण विक्रम काकडेंचं नाव सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले ते जे आमदार आहेत ज्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता, जिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी
त्यांना देखील त्यावेळी पक्षामध्ये येताना आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला आम्ही विधान परिषदेवर पाठवू. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी यांना आता कुठेतरी संधी दिली गेली पाहिजे याशी देखील एक मागणी सध्या जोर धरते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार नेमकी कुणाला संधी देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्या आणखीन एक महत्त्वाची चर्चा अशी सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषदेच्या तिकिटासाठी 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जणांना तसं आश्वासन पक्षनिधीसाठी आपण कुठेतरी मदत करू, आपल्याला तिकीट द्या असा प्रस्तावच उमेदवारांच्या वतीनं ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष यासोबतच खासदार पार्थ पवार काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. याच्यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचा समावेश आहे. यासोबतच माजी आमदार असणारे पुणे जिल्ह्यातले यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे आणि कुठेतरी एक प्रस्ताव पक्षासमोर ठेवण्यात आलेला आहे की पक्षनिधीच्या माध्यमातून आम्ही एक मोठी रक्कम द्यायला तयार आहोत, मात्र विधान परिषदेवर जाण्याची आपल्याला संधी देण्यात यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता अजूनही निर्णय झालेला नाही आहे की संधी कुणाला द्यायची. कदाचित सोमवारी या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जेवढे सगळे प्रस्ताव आले त्या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. आत्तापर्यंत जर कोणाकोणाचे प्रस्ताव गेले आहे त्याचं जर आपण एक लिस्ट पाहायची म्हटली तर ती लिस्ट भली मोठी आहे. याच्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटील ज्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहिली आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. यासोबतच सुरेश बिराजदारांचं नाव घेतलं, संजय दौंड यांचं नाव घेण्यात आलं, कल्याण आखाडे यांचं देखील नाव आघाडीवर आहे, अमरसिंह पंडित, सुरेश बिराजदार, सुनील मगरे ही मंडळी देखील आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलेले सूरज चव्हाण, पक्षाचे महत्त्वाचे प्रवक्ते आनंद परांजपे ही मंडळी देखील या ठिकाणी इच्छुक असल्याचं आपल्याला दिसतं आहे. अद्याप तरी कोणाचं नाव फायनल होणार हे निश्चित नाही आहे. सोमवारच्या बैठकीमध्ये कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यावी हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आलेल्या प्रस्तावांमधून नेमकी कुणाला संधी दिली जाते याकडे आत्ता तरी सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन विनय राजभरसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.